भिवंडीत महापौर पदाची निवडणूक झाली. पण ही फक्त निवडणूक नव्हती, हा होता सत्तेचा मोठा खेळ. बंडखोरीचा मोठा धक्का आणि राजकारणातील असा ट्विस्ट की ज्यामुळे सगळ्यांचे डोळे विस्कटले. कारण ज्या पक्षाचा महापौर होणार असं सगळ्यांना वाटत होतं, त्याच पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेला आणि बंडखोर उमेदवार थेट महापौरपदी विराजमान झाला. आता सविस्तर सांगायचं झालं तर भिवंडी निजामापूर महापालिका येथे महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक जाहीर झाली. आधीपासूनच महायुतीत मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे अर्ज भरले. म्हणजे एकत्र निवडणूक लढण्याऐवजी दोन्ही पक्ष वेगळे उभे राहिले. याच दरम्यान सगळ्यात मोठा धक्का बसला तो भाजपला. कारण महापौर पदासाठी प्रबळ उमेदवार मानले जाणारे नारायण चौधरी यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. पण येथेच घडली मोठी घडामोडी. नारायण चौधरी यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि भिवंडी सेक्युलर फ्रंट या आघाडीचा आधार घेत थेट रिंगणात उतरले. चौधरी हे एकटे नव्हते. त्यांच्यासोबत भाजपचे 6 नगरसेवक उभे राहिले. त्यामुळे भाजपमध्ये फूट पडल्याची चर्चा राज्यभर सुरू झाली. ही बंडखोरी भाजपसाठी मोठा धक्का मानली गेली. निवडणुकीच्या दिवशी विशेष सभा झाली. सुरुवातीलाच आणखी एक ट्विस्ट झाला. बाळाराम चौधरी आणि सुचिता म्हात्रे यांनी आपले अर्ज मागे घेतले. म्हणजे शिवसेनेने स्वतःचा उमेदवार मागे घेत कोणार्क विकास आघाडीला पाठिंबा दिला. अखेर मैदानात 3 उमेदवार उरले. भाजपच्या स्नेहा पाटील, भिवंडी सेक्युलर नारायण चौधरी आणि कोणकार विकास आघाडीचे विलास पाटील. मतदान हात वर करून झाले. पण आणि निकाल लागायला तेव्हा सगळेच थक्क झाले. नारायण चौधरी यांना तब्बल 48 मतं मिळाली. ही मते अशी मिळाली तर भाजपमधून त्यांच्यासोबत आलेले 6 नगरसेवक, काँग्रेसचे 30 नगरसेवक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 नगरसेवक अशी एकूण 48 मतं त्यांच्याकडे जमा झाली. विलास पाटील यांना 25 मते मिळाली. त्यांना शिवसेनेचे 12 आणि समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवकांनी पाठिंबा दिला. तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना फक्त 16 मते मिळाली आणि त्या तिसऱ्या क्रमांकावर गेल्या. ज्या पक्षाचा महापौर होईल अशी अपेक्षा होती त्यांनाच पराभवाचा मोठा धक्का बसला. या निवडणुकीत आणखी एक मोठा मुद्दा चर्चेत राहिला. माजी महापौर असलेले विलास पाटील यांना निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणात अटक झाली होती. त्यामुळे राजकारणात आणखी खळबळ उडाली. निवडणुकीच्या दिवशी त्यांना पोलीस बंदोबस्त महापालिकेत आणण्यात आलं. त्यामुळे वातावरण अधिकच तापले होते. एकीकडे बंडखोरी, दुसरीकडे अटक, तिसरीकडे पक्षामधील फूट. या सगळ्या घडामोडींमध्ये भिवंडीतील महापौर निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली. राजकीय विश्लेषकांच्या मते ही निवडणूक केवळ महापौर पदापुरती मर्यादित नाही. हा संदेश आहे स्थानिक पातळीवर नाराजी असेल तर मोठ्या पक्षांनाही फटका बसू शकतो. नारायण चौधरी यांच्या बंडखोरीनं भाजपचा संपूर्ण डाव कोलमडला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी गटाने एकत्र येत आपली ताकद दाखवून दिली. भिवंडीमध्ये जे घडलं ते म्हणजे आकड्यांचा खेळ, नाराजीचं राजकारण आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय. चौधरी यांनी योग्य वेळी पाऊल उचललं आणि त्यांना पाठिंबा मिळत गेला. शेवटी ते महापौरपदी विराजमान झाले. आता पुढे काय होणार? महापालिकेतील सत्तेचं गणित कसं बदलणार? भाजप यावर कशी प्रतिक्रिया देणार आणि ही फूट पुढेही कायम राहणार का? या पक्षाची उत्तरं येत्या काळात मिळतीलच. तर मंडळी, या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.